राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि 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 जय जय राम 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 जय 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 राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी लोचनी रूपपहता ए लोचनी रूपपहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूपपहता लोचनी रूपपहता लोचनी ए लोचनी रूपपहता ए लोचनी रूपपहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी हे सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल परिवार तो हा माधव हमारा हे परवार तो हा माधव हे परवार तो हा माधव हमारा झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृता ही दोन्ही म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल
सुखाचे आघर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी मा हे बापा रखुमा देवी मा हे बापा रखुमा देवी मा तो हा विठाला बलवा तो हा माधव हे बलवा तो हा माधव बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम तिचे नाव भूतांचे पालन भूताचे पालन तिचे नाव भूतांचे पालन दया तिचे नाव भूताचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे अनेक निर्दळन कंटकाचे अनेक निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार वडिले सार आसार निवडिले सार असारते निवडिले सार असारते पाप त्याचे नाव न विचारे तानिता त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारे तानिता त्याचे नाव न विचारिता नित फलतेच उन्मत करे सहदा फलतेची उन्मत करी सदा फलतेची उन्मत करी सदा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार निवडिले सार सारते निवडिले सार सारते कामने धर्म रक्षावयासाठी कामने धर्म रक्षावयासाठी कामने धर्म रक्षावयासाठी कामने धर्म रक्षावयासाठी देवासवे आठी जन्म घेणे देवासही आठी जन्म गेले देवासही आठी जन्म गेले धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा धर्मनीतीचा ऐकावा वडिले सार सारते सार सारते निवडिले सार सारते ढब्बा रखमाये ढोबार जय 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 ढब्बा रखमाये जय जय ढोबार कुमार ढब्बा रखमाये ढोबार ढब्बा रखमाये जय 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 ढब्बा रखमाये ढोबार कुमार ढब्बा रखमाये ढब्बा रखमाये जय ढब्बा रखमाये सोमेश्वर महाराज पुढे मंदिर माझे पिपरीकर दया तिचे नाव भूताचे पालन दया तिचे नाव भूताचे पालन दया तिचे नाव भूताचे पालन
भार दया तिचे नाव भूताचे पालन दया तिचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन अनेक निर्दळ कंटकाचे अनेक निर्दळ कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार अनिक निर्दळन कंटकासे अनिक निर्दळन कंटकासे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार अनिक निर्दळन कंटकाचे अनिक निर्दळन कंटकाचे अनेक 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 निर्दळन अनेक निर्दळन कंटकाचे अनेक निर्दळन कंटका हा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार अनिक निर्धळन कंटकासे हळदुगे दामणगाव. जलद घ्या कोण आहे मला पटकन म्हणा. धर्मानीतीचा ऐका
विठ्ठला विठ्ठला टाळे वाजवा माय बाप सर्वजण टाळे वाजवा बरं. बोला दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंठकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते
आवाज कडक करा. धर्म दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळान कंठकाचे. धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सारा सरते. पाप त्याचे नाव न विचारित नीत भलतेच उन्मत करे सदा. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असरते. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासवे आटी जन्म घेणे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असरते. विढाला ज्ञानदेव प्रभो रामचंद्र उमापती पवन सोम कृष्ण भाई ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमा. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा. महायोग पीते तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्र. समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीच्या देवाराया दंडवत तुझ्या पाया. दंडवत तुझ्या पाया. दंडवत तुझ्या पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. आइये हनुमंत विराजिये. आइये हनुमत विराजिये. आइये हनुमंत विराजिये. आइये हनुमत विराजिये. कथा कथा करुमती अनुता. एक कथा करुमती अनुता. आइये हनुमंत विराजिये. आइये हनुमंत विराजिये. करू मती अनुसार. कथा करू मती अनुसार. आइये हनुमत विराजिये. आइये हनुमत विराजिये. आइये हनुमंत विराजिये. कथा करुमती अनुसार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. आता रे माझ्या भावा अंतराय नको रे देवा. आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून
तू कामने वाटे आता फोटो देऊ नको फाटे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विढाला विढाला विठाला 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 प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग अखंड कोट ब्रह्मांड नायक करुणावंत भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी भगवान परमात्मा यांच्या असीम कृपादानाने माऊली महावष्ट ज्ञानोबराय जगद्गुरु संत शिरोमणी श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विढाला विठाला 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 कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात पूर्वी हे आरंभी वंदीना अयोध्येचा राजा 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 भक्तांची आकाजा पाववेला भक्तांची आकाजा पाववेला आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा भक्ताची एकाला भक्ताची एकाला आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात पूर्वी अगदी अल्पसा परिहार देणे अध्यक्षते वक्त्याचे या न्यायाप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे रातंजन बरोबर आहे ना अजून काय तुमच्या गावात कधी मी आलो नाही तुम्ही काय सप्त्यामध्ये मला काय बोलवलं नाही त्याच्यामुळे तसा तुमचा माझा काय संबंध नाही हा काही संबंध नाही म्हणता आणि रोज शाळेमध्ये म्हणता भारत माझा आणि सारे भारतीय मग आता सारे भारतीय जर बांधव आहे मग काय बाबा काय पाकिस्तान आहे का होय अक्षय हा जाऊ द्या मायबाप जाऊ द्या तुमचे माझे काय ऋणानुबंधाचे नाते होते जर नसले तरी पण एक वाक्य बोलून जाईन ऐका रे दादा तुमचा माझा एक पारमार्थिक आणि प्रेमाचा संबंध आहे हो. मी बोलत नाही ते नाथ मला बोलतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान एक तुमचे माझे पारमार्थिक प्रेमाचे संबंध झाले मागे एकदा मी आलो होतो आपल्या कर्नल साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्याला किती वर्ष झाली मला आठवत नाही पण 10 वर्ष झाली असतील तेव्हा बी आलो होतो मी आपल्या रमेश बापूमुळेच 11 वर्ष झाली का मी 11 वर्षापूर्वी आलतो रमेश बापू देशमुख त्यांच्यामुळं मी त्या काळामध्ये आलो होतो एकदा पुण्यती वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं आणि नंतर मग 12 वर्षाचा मध्ये काळ गेला आणि परत बोलवलं मला रमेश बापूंनीच बोलवलं तुमच्या गावात पुन्हा एकदा आलो की नाही त्यावेळेस कर्नल साहेबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आलो होतो पण काय ते नियतीचा काय खेळ वेगळाच आहे नंतर ते कर्नल साहेबांचे ते मॅडम आहेत ना ते आमच्या मुलाच्या सासूबाई झाल्या
काय खेळ आहे? हा कालांतरात वगावगाने झालंय सगळं. त्या काळात काय आपला संबंध नाही, काय परिचय नाही, नाते गोते नाही, काही नाही. पण काय खेळ तो येण्याची खेळावा. ती भगवंताच्या काय नियतीमध्ये होतं. ती नंतर त्या काय केलं सासूबाई आमच्या मुलाच्या चिरंजीवाच्या सासूबाई झाल्या. मग कार्यक्रम हा मग आता बापूंनी सुचवलं म्हणे मॅडम आपल्याला महाराजांचा कार्यक्रम घ्यावा लागेल. ते म्हणले ठीक आहे. मग आम्ही यजमान होत त्याचे की नाही. मग त्या माध्यमात हे पुन्हा एकदा तुमच्या गावात आलो. सप्ताहाचं 3रं वर्ष आणि माझं 5वं आहे. म्हणजे माझं कीर्तनाचं 5वं नाही, सप्त्यातला आजचा हा 5वा दिवस आहे. आणि मग सगळी आता ही सगळी माझ्या परिचयाची माणसं आहेत. आता ही कवटाळीचे आमचे बालू महाराज, पेटी मास्तर आणि अक्षय बी आला तिकडं. सगळी मंडळी ही कवटाळी. आता माझी भागवत कथा झाली त्यांच्या गावामध्ये. सगळ्या फडावले राळेरास सासुर आणि सगळी पंचक्रोशीतील ही सगळी मंडळी हे प्रेमाचे माझे जुने संबंधातले आहेत. आमचे जनक आबा सगळे आज जवळजवळ यांचे 20-25 वर्षाचे माझे परमार्थिक आणि प्रेमाचे संबंध आहेत. सासरेची मंडळी समोर बसलेली काही त्यांच्या गावामध्ये पहिलं 2-2, 4-4 दिवस थांबायचे होती. मला तेव्हा सवड थांबत होता. आता थोडं व्याप माझ्या पाठीवर वाढल्यामुळं आता मला बी तुमच्याकडे दाटी येणं जाणं होत नाही. आणि आता तुम्हाला मी बी परवडत नाही आणि तुमची आहे का तुमची गरिबी आहे की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बाबा परवडत नाही आता आहे की नाही. असं आणि मग हे सगळी प्रेमाची मंडळी आमचे हरिभक्तपरायण विवेक महाराजजी परमपूजा आदरणीय विवेक महाराजजी बोधले यांच्या कृपा आशीर्वादाने बोधले घराणा या ठिकाणी आहे. जवळ वैकुंठ सुखनिवासी श्री संत मानकोजी बाबा बोधले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हा परिसर आहे. आणि आमचा गुरु घराणा बोधले घराणाच आहे. आमचे गुरु घराण्याची आमची काय आमचे मग विषय झाला. आमची गाव माझं गाव बी तर जवळच आहे ना, वाटून दिलेले गाव बोधले घराण्यामध्ये. मग त्यांचा भी गुरु घराणा आमचं हे गाव त्यांच्याच फळावरच आहे. अशी सगळी परिसरातली प्रेमाची मंडळी. आणि आपल्या हा सप्ताहाला 3रं वर्ष आहे. आणि 3रं वर्षाचे नाथषष्ठीच्या निमित्ताने सप्ताह पत्रिका थोडी आत्ता बारकाने वाचली मी की नाथषष्ठीच्या निमित्ताने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजन. काहीतरी तिथी असावी. मग कुठली तिथी? मग नाथबाबाचे जलसमाधी सोहळा. नाथबाबांचं या ठिकाणी जलसमाधी सोहळा म्हणजे नाथषष्ठीच्या निमित्ताने आपण हा उपक्रम चालू केला. म्हणून प्रथमतः गावकऱ्यांना धन्यवाद. विठाला विठाला आता आणलेलं नवी पीठ आहे का आपण नगरून? छान एक ते दिवशी आणलेली नगरून छान आहे बापू. चांगलं सोड लागत पीठ हे का नाही? चांगलं आहे चांगलं आहे. आणि त्यातलं तुम्ही दर्दी माणसं म्हटल्यानंतर काय हे का नाही घेणारा त्यातला दर्दी असावा हे का नाही? छान छान हा हा वाजणार होता असं असावा मग हे का नाही? मग तर बालू महाराज काय तरी नाना नाही आले का? हा येतील नंतर येतो म्हणजे उद्या येणार. व्याप आहे त्यांच्या पाठीमागे आहे का नाही? व्यापी माणूस आहे. येतील येतील. चला तरी थोडा बाजूला ठेवा. नाथश्रेष्ठीच्या निमित्ताने हा सप्ताह आहे. कोण नाथ बाबा? थोडं त्यांच्यावर बोललंच पाहिजे ना. हो नाथ बाबा. कोण नाथ बाबा? हो ज्या भगवान परमात्म्याला मोह आवडला नाही माय बाप 36 वर्ष पैठण मध्ये जाऊन राहावं लागलं. इतका नाथ बाबांचा अधिकार आहे. हो भगवंतानी 12 वर्षाची 3 तप केली. हो 12 वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी हो पैठण क्षेत्रामध्ये. ज्याला काशीला जाणं शक्य नाही त्यानं आजही पैठणला जा. त्याला दक्षिण काशी म्हणतात. हो अशी असणारी नाथबाबाची भूमी आहे, पैठण भूमी आहे. आणि भगवंताने श्रीखंडाच्या रूपाने 12 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली. केशव नावाने 12 वर्ष पुढे बसून भागवत ऐकलं. आणि विठ्ठल नामानं नाथबाबांच्या कीर्तनामध्ये 12 वर्ष चाल गायली गेली. असे 3 तप भगवंतानी पैठण मध्ये काढले. हे नाथबाबा 1200 एकर जमीन एका वैभवशाली आमचे नाथबाबा, ऐश्वर्य संपन्न नाथबाबा. हो येईन त्याला पुरणपोळीचं जेवण. ऐका रे दादा, येईन त्याला पुरणपोळीचं जेवण होतं. अन्नक्षेत्र होतं त्यांच्या घरामध्ये. येईन त्यांनी पुरणपोळ्या खायच्या. हो आणि पुरणपोळी खात असताना गावरान तूप वाढलं जायचं. गावरान तूप कशाने वाढलं जायचं होतं? आता तुम्ही गावरान तूप वाढता बघा आम्हाला जेवताना. कशाने वाढता? कशाने? चमचे. आता चमचेच लय झाले म्हणजे स्वयंपाक. आता पहिले चमचे नव्हते, आता भांड्यात चमचे. भांड्यात है की नाही? पहिले चमचे नव्हते है की नाही? पहिली पळी राहायची है की नाही? आता भातात चमच्या, पोहायला चमच्या, शिरा खायला चमच्या, जेवायला चमच्या. कशात बी म्हणजे भांड्यात. नाथबाबा चमच्याने तूप वाढीत नव्हते. ऐका नाथबाबा येईन त्याला पुरणपोळीचं जेवण. गावरान तूप वाढायचं. कशानं? सोन्याच्या चेरवीनं.
ऐकलं ना कशानं सोन इथं आता बसलेल्या पैकी इथं सगळे 2 चमचे गावरान तूप कोण खाते बोटवर करा बरं आता विषयच नाही का तब्येत सांगत ना 2 चमचे गावरान तूप तुम्ही कुणीच नाही तुम्हीच नाही का नाही आपण तर खातो एक जण म्हणला काय तुम्हाला काय बाबा लोक लोकांच्या घरचं खाता मला तू कुणासाठी करतो तू कुणासाठी करायला लागला येईन त्याला सोन्याच्या चिरवीनं गावरान तूप आग्रह करून वाढलं जायचं यातला एकही शब्द हलक्या दर्जाचा नाही मायबाप पुरणपोळीचं जेवण रोज येईन त्याला पुरणपोळी गावरान तूप सोन्याच्या चेरवीनं आणि ती बी आग्रह म्हणजे कळते ना नको नको म्हणायचं तरी त्यांनी असे असणारे श्रीमंत नाथ बाबा पण कालचक्र फिरत असतं मायबाप देव त्याच माणसाची परीक्षा घेतो देव त्यांचीच परीक्षा घेतो जो 12 महिने शाळेत जातो त्याला पेपरला बसावं लागत असतं कुणाचीही परीक्षा नाही मायबाप हो जो 12 महिने अभ्यास करतो शाळेत जातो त्याला 1 दिवस परीक्षेला बसावं लागत असतं नाथ बाबाची परीक्षा घ्यायची ठरवली लोक त्या झाडाला दगड मारतात ऐका ना दादा कोणत्या झाडाला जे झाड फळ खायला देतं त्याला लोक लांबून दगड हाणतात काय बोललो मी लांबून दगड हाणतात जे झाड फळ खायला देतं ना त्या लोक लांबून दगड हाणतात आंब्याच्या झाडाला दगड मारा ते झाड तक्रार करीत नाही अरे दगड मारल्याबरोबर 2 कैऱ्या बक्षीस देऊन टाकतात हो अरे जैसा आम का पेड़ तैसा संत का हेड नीचे से मारा पत्थर ऊपर से फल दे ओ तसं तुम्ही परमार्थ करताना लोकनिंदा होणार तुमची ऐकून घ्या रे दादा परमार्थ जया परमार्थाची चाड हो परमार्थ करायचं ना लोकनिंदा होणार अरे लोक त्या झाडाला दगड मारतात जे झाड परोपकारी आहे फळ खायला देतं दुसऱ्याला फळ खायला देतं त्याला लोक लांबून दगड हाणतात तुम्ही परमार्थ करताय ना लोक तुमची निंदा करणार अरे संत निंदा ज्याचे घरी ते घर यमपुरी त्यांच्या पापा नाही खूप मोठा अभंग आहे बघून घ्या विढाला आणि मग 1200 एकर जमीन नाथ बाबांच्या घरी आणि नक्षत्र चालू आहे आणि भगवंतांनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि परीक्षा घेत असताना अन्न नक्षत्र बंद करायचं नाही आणि सहजीच्या एक दिवस श्रीखंड्या आपला लेखाजोखा कुठवर आला श्रीखंड्यानं सांगितलं नाथ बाबा दुकानदाराचं 700 रुपये कर्ज झालंय किती कर्ज झालं 700 रुपये त्या काळातले 700 असं समजा 700 वर्षापूर्वीचे 700 चला नाथभाऊ तू माऊलीच्या नंतरचे समजा म्हणजे 600 वर्षापूर्वीचे 700 रुपये कर्ज श्रीखंडाने सांगितलं नाथ बाबा दुकानदारांनी आपल्याला माल देणं बंद केलं का 700 रुपये कर्ज झालंय आपल्याला अन्न नक्षत्र बंद करायला लागन कथा कीर्तन बंद करायला लागन त्यांचा एक नियम होता कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाला 1 किलो गुळ आणि 1 किलो तुरीची हरभऱ्याची डाळ देत होती ऐकायला येणाराला रमेश बाबू कुठे बसले नाही इथं काय ठरवलं का काय मग येणारला ऐकायला येणाराला काय ठरवलं काय द्यायचं वेगळे वेगळे धान्य देत होते 1200 एकर जमीन पिकायची एक दिवस बाजरी एक दिवस ज्वारी एक दिवस गहू एक दिवस हो जे शेतामध्ये पिकल ते रोज कीर्तनाला ऐकायला येणाऱ्या माणसाला वाटत होते नाथ बाबा 700 रुपये कर्ज झालं श्रीखंड्यानं सांगितलं नाथ बाबा अन्न नक्षत्र बंद करायला लागतंय नाही श्रीखंड्या आणि विकायची वेळ ते चालल अन्न नक्षत्र बंद नाही करायचं 700 रुपये कर्ज झालं दुकानदार देत नाही ना काळजी करू नको गावात सावकाराचा पैठण सावकाराकडे गेला नाथ बाबा सावकार काही करा 700 रुपयाचं कर्ज द्या त्याने विचार केला 1200 एकर जमीनचा मालक काय 700 रुपये कर्ज द्यायला काय अडचण आहे की नाही हे काय म्हणते बघा तिकडं आवाज कमी आता येते का थोडा आवाज देत आला विढाला आता येते का हा
आता हे बघा ऐकायला येत नाही हा विवयाचा आणि कानाचा दोष असतो ऐके नाही नाही त्याला काय करणार तर ते काय काय जेवढं सोडता येईल तेवढं सोडा भाऊ ऐका नाही हा आणि मग कुठं आलं आपलं बरं झालं 700 रुपये दिलं का अजून द्यायचे अजून गेला आता अजून लिखापडी करायची अजून ठरलं नाही किती टक्के तर दिलं म्हणतो 700 रुपये सावकार 700 रुपयाचं कर्ज द्या सावकारीची 1200 काही जमीन आहे कशाने देईन आपल्याला आहे का नाही का म्हणतो जमीन एवढी मोठी आहे मोठा माणूस आहे बरं प्रांतामध्ये नाव आहे त्यांचं बरं खानदानी श्रीमंत आहे काय त्या काळामध्ये काय जे व्याजदर असतात त्यांनी ते 700 रुपये कर्ज घेतलं दुकानदाराला दिलं आणि पुन्हा नक्षत्र चालू केलं महिना 2 महिने गेले 4 महिने गेले 6 महिने गेले पैसे काय जाय नाही गेले नातं बाबा कोण सावकाराने तगादा लावला नात बाबा 700 रुपये तुमचीच काळजी तुमच्याच पैशाची चालू आहे तेच काहीतरी करीन पण देऊन टाकीन पैसे कुणीतरी भेटलं होत्या सावकाराला ते म्हणे काय नातवाच्या वाड्याकडे कसं काय हेल्प घालतं कालपासून ते नातबाबांनी 700 रुपये घेतले 700 रुपये तुझ्या कोण हो पैसे बुडले कोण म्हणला बुडले म्हणला पैसे कसं काय अरे नातबाबा सध्या रिवर्स आले सगळं त्यांचं लॉस मध्ये चालू आहे आणि तू 700 रुपये देऊन बसला तुझे पैसे डुबले असं म्हटलं तर त्या सावकाराला पण झोप येते हो ह्या लोकांचं मोदलापेक्षा व्याजावरले लक्ष असतं इथं कोण नाही सावकार जर असलं इथलं नाही आमच्या तिकडचं म्हणजे मे बी ह्याच तालुक्यातला आहे पण इकडचं नाही पलीकडल्या पट्ट्यातलं कारण हे सोलापूर रोड आहे आम्ही लातूर रोडला आहे की नाही तिकडचं सावकार मग तुम्ही म्हणता मग आमचे सावकार कधी उद्या तिकडे गेले इकडचे नवीन आणायचे कुठे सावकाराला मला नात बाबा पैसे देऊन टाका काही करा पैसे देऊन टाका माझे त्यांनी सांगितलं सावकार थोडे दिवस वेळ द्या अजून एक तुमचे पैसे देऊन टाके नाही नात बाबा पैसे आज द्यावा लागते त्याला माहित होते पांडुरंगाचे निष्ठावंत बघताय नात बाबा जर माझे पैसे नाही दिले जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण खायचा नाही तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे नातवा म्हणले सावकार तुम्ही मला पांडुरंगाची शपथ घातली अन्नाचा कण खायचा नाही ना मी बी पांडुरंगाची आण घेतो नुसतं अन्नच नाही जो पण तुमचे पैसे देत नाही तो पण पाण्याचा थेंब मी घेणार नाही ते बी नातबाबा होते महाराज ते बी नातबाबा होते नुसतं अन्नच काय बंद करता सावकार मी पाण्याचा थेंब घेणार नाही 1 दिवस झाला 2 दिवस झाला आता नातबाबा जेवण करत नाहीत म्हटल्यानंतर आई सोयराबाई त्या जेवतील का होत्या तरी हा त्या जेवत नाही म्हटल्यानंतर मग श्रीखंड जेवण का हा कसे जेवतील घरातली माणसं घरातच कुणी जेवत नाही म्हटल्यानंतर घरची घर उपाशी 1 दिवस गेला 2 दिवस गेला 3 दिवस गेला मग 1 दिवस गिरिजा माता म्हणतात स्वामी म्हणजे त्या काळात नवऱ्याला स्वामी म्हणतात या स्वामी म्हणत होते स्वामी त्या काळामध्ये मालकाला स्वामी म्हणत होते हे आपण फक्त ऐकून घ्यायचं विठाला 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 हे पहा मला ते काय माईकच्या समोर उभा राहून असं बोलायची सवय नाही आता पुढच्या वेळेस जर कधी आलो ना तसा गळ्यातला माईक आणा म्हणजे माझ्या गळ्यात टाकून द्यायचं मी जिकडे तोंड करेन तिकडे ती माईक सुरू होईल आहे की नाही तिला असं काही ठरून नसतं आमचं देवा आहे की नाही ते असं आणि ते आमचं काही ठरलं नसतं या बंगायचा हेचा प्रमाण सांगायचं आणि ते दृष्टांत आम्ही खानदानी कीर्तनकार या सगळ्या कला अवगत आहेत आमचं बापदादापासून आम्ही हेच करत आलो हो तुम्हाला माहित आहे ना
माझे आजोबा मृदुंग आहेत ते माझे वडील पकवत होते मी 15-16 वर्ष हेच केलंय एक माझा मुलगा पकवत होते म्हणजे आमच्या घरात खानदान पकवाजाचीच आहे बापदादापासून आम्ही हेच करत आलो त्याच्यामुळे आम्हाला हे काही नाविन्य नाही हे गोष्टी एक नाही त्याच्यामुळे काय प्लॅनिंग ठरवून अभंग दृष्टांत चालीरीती हे ठरवून काहीच नसतं इथं उभं राहिल्याच्या नंतर काय भगवंत आमच्या मुखातून बोलून घेतो सांगताच येत नाही ते जे बोलून घेते ते बोलायचं विडाला विडाला चला कुठं आलं आपलं दाजी दाजीला विचार कुठं आलं आपलं जीव पंगत होती तिथं पंगत होती घरनं जीवन आलं की ते जेवले आपलं कुठं आलं आपलं नाही काय समज आहे का आका घरच्या घरू उपाशी हा एक दिवस झाला ऐका ना दादा एक दिवस झाला 2 दिवस झाला 3 दिवस झाले 3 दिवस झाले नाथबाबू उपाशी आहेत ह्याची काळजी कोणाला कोणाला वा 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 पंढरीचा राजा दयागन आहे मायबाप कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ आहे त्याला विश्वाचा मालक म्हणतात मायबाप दयागन आहे होतो दयागन आहे अरे आंगळ्याला डोळे खुल्याला हात पांगळ्याला पाय देणारा हा दया घेण आहे अरे 3 दिवस झाले नाथबाबा उपाशी आहे अरे 4था दिवस उगवला आणि 5वा दिवस उगवला मायबा आणि 5व्या दिवशी रात्री 12 वाजता पंढरीचा राजा कुठून पंढरपुरातून पैठण एका सेवकाचं रूप घेतलं ऐका ना लय गोड आहे एका सेवकाचं रूप घेतलं हो काखेमध्ये झोळी अडकवली तांबड पागुट गुंडाळ हातामध्ये काठी घेतली आणि रात्री 12 वाजता नाथबाबाच्या वाड्या सावकाराच्या वाड्यावर गेले सावकारने विचार कर रात्री 12 वाजता कोण आलं दरवाजा थोपटला त्याची पत्नी जागी झाली कोण आलं बघा बरं पाहिलं तर कोणतरी सेवक वाटतं कुणाचा तरी म्हणजे कपड्यावरून वाटलं कोणतरी सेवक आहे कोण मी नाथबाबाचा मुनीम आहे बर मग तुमचे पैसे देण्यासाठी आलो इतक्या रात्री मग तुम्ही शपथ घातली आमच्या नाथबाबाला त्याने शपथ घातलेली त्या सावकारीला माहित नव्हतं सावकारीन ताई तुमच्या सावकारानं आमच्या नाथबाबाला शपथ घातली कसली हो जोपर्यंत माझे पैसे देत नाही तो पण अन्न खायचं नाही पांडुरंगाची अन्न घातली अरे आमच्या नाथबाबांनी त्या दिवशीपासून पाणी सुद्धा बंद केलंय शपथ घातली त्या सावकारीन बाईला पटलं नाही ते म्हणे का हो नाथबाबा चांगला माणूस आहे गावातला कशाला शपथ घातली त्यांना अहो पैसा आज ना उद्या दिला असता पांडुरंगाची शपथ घाला नको होती अरे 4 दिवस झाले ती उपाशी अख्खा घरचं नको होती शपथ घालायला हे तिला काय पटलं नाही आपल्यापेक्षा ह्या जरा परमार्थिक असते बरं का हेच जरा बरं असतं आपलं काय आहे का नाही बघू बाबा असला आपला हिशोबात तर ठीक कळाले ना आपल्या मापात असला थांबू नाहीतर आपलं हा बसताना जागा अशी पकडायची की लांब एक नाही आपल्या मापातला बाबा असला तर ठीक आहे नाही तर आपल्याला निघायला बरं एक नाही तसं मावल्यांचं तसं नसतं एक नाही सप्त्याला वर्गणी सुद्धा द्या ना काय कमी केलं देवाना आपल्याला ह्या म्हणतात ह्या द्या ना सप्त्याला वर्गणी द्या देवाने काय कमी आपल्याला इथं द्यायचं नाही मग द्यायचं कुठं कोण म्हणतं ह्याच म्हणते त्या ऐक नाही म्हणून परमार्थाला सगळ्यात पुढं ऐक नाही शिक्षणामध्ये पुढं नोकरीमध्ये पुढं भांडणाला घर फोडायला बी म्हणजे तुम्हीच म्हणताय बरं का मी म्हणलेलं नाही घर फोडायला तरी बी पुढंच का असं बघा त्या माऊलीला काय पटलं नाही अहो नाथबाबाला कशाला शपथ घातली तुम्ही पैसे मोजून घ्या व्याजासहित किती झाले आणि त्या मुनिमाने म्हणजे भगवंताच्या रूपातला मुनी माय बाप सगळे पैसे आणले बरोबर व्याजासहित तेवढेच पैसे दिले पावती द्या पावती घेतली सही केली मुद्रा ठोकली मायबाप घेतली ती पावती आणली नाथबाबाची नित्य ज्ञानेश्वरी पाठाची होती ना जिथं त्यांचा क्रमांक चालू होता अध्याय आणि तिथं आणून ठेवली काय करणार नाही तो मायबाप तिथं पावती ठेवली त्याची पत्नी म्हणली अहो अन्न पाणी बंद केले ना साधू संत दयागन असतात साधू संत मायबाप जे का दयेचे तलाव काय झालं
अरे लयच पोट जड दिसते आहे की? हा तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला कळालं फक्त असं ते बाकी झाकली बुट राहू दे आता आहे का विठाला विठाला साधू संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर जा त्यांचे पाय धरा क्षमाशील असता साधू संत मग ते सकाळी सकाळी लवकरच उठला स्नान वगैरे केलं आणि नाथबाबाच्या वाड्यावर गेला नाथबाबांनी सावकारला पाहिल्या बरोबर वरचं लय घुमायला लागलं रे हे दादा हे वरचं घुमायला लागले विठाला विठाला आणि मग जा म्हणे लवकर नाथबाबाने अन्न पाणी बंद केलं तर 4-5 दिवस तुमच्यामुळे उपाशी राहावं लागलं त्यांची माफी मागा हे सकाळी सकाळी उठलं स्नान केलं वाड्यावर गेलं सावकारला पाहिल्या बरोबर नाथबाबा म्हणतात अरे अरे सावकार आले सावकार ह्यांचे मोठे उपकार आहेत आपल्यावर ह्यांनी आपल्याला कर्ज दिलं नातवावर कुठं माहिती कर्ज फेडले रात्री म्हणून अरे ह्यांनी आपल्याला कर्ज दिलं काही चहा पाण्याची नाश्त्याची भोजनाची काही व्यवस्था कर ना सावकाराची लय मोठे उपकार झाले 700 रुपये कर्ज दिले आपल्याला 6 महिन्यापूर्वी सावकार म्हणतो नाथ बाबा जाऊ दे की आता कशाला रात्री 12 वाजता येऊन कर्ज दिलं तुम्ही आता मी तुमच्यासाठी कुठं सावकार राहिलो नाथ बाबा एवढ्या रात्री कशाला पाठवला मुनीम कोण पाठवला रात्री 12 वाजता तुमचा मुनीम आला आणि 700 रुपये माझे कर्ज दिलं ही काय पावती आणि तुमच्या समोर ज्ञानेश्वरीतली पावती आहे ती मीच दिलेली आहे उघडून पाहिले मायबाप 700 रुपयाची पावती त्याच्या सही भगवंताची मुद्रा आणि त्या ठिकाणी मंजुळा आणि तुळशीचा बुक्का नजर पडला मायबाप नाथभाऊ म्हणतात सावकार खरं सांगू मी 1ही रुपया तुमचा दिला नाही मग तुमचं कर्ज फेडण्यासाठी पंढरीचा राजा मुनिमाच्या रूपात आला आणि माझ्यावर झालेलं कर्ज माझी फेडायची परिस्थिती नसताना भगवंतानी येऊन तुमचं कर्ज फेडलं तुम्ही काकड्यामध्ये रोज म्हणता बघा एकोबा झेरून फेडी रोज केसी एकोबा झेरून फेडी रोज केसी अंबरुषीच्या एकदा मृदंगाच्या साईड टाळ्या वाजवा वा वा शाबास एकोबा झेरून आमच्या नाथबाबाचं त्या काळात 700 पण कर्ज फेडलं माय बाप मला प्रसंग सांगायची वेळ का आली नाथश्रेष्ठीच्या निमित्ताने सप्ताह आहे
मग ज्याच्यासाठी स्थापताय त्याचं थोडंसं वर्णन आता पण कुणी केलं की नाही केलं मला माहित नाही, पण हे नाथ बाबा, हे नाथ षष्टीच्या निमित्ताने असणारा हा सप्ताह आहे. असं नाथबाबांचं फार गोड चरित्र आहे. हो, भानुदास महाराजांच्या कुळातलं हे एकनाथ महाराज. बऱ्याच लोकांना माहित नाही अजून. भानुदास महाराज, एकनाथ महाराज, ते म्हणजे वडील, काय म्हणतात, वडील. अरे नाथ महाराज आणि भानुदास ही त्यांचे पोंजब आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. नांदे तया घरी, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. हो, मग त्यांच्या मुलाचं नाव चक्रपाणी, त्यांच्या मुलाचं नाव सूर्यनारायण आणि त्यांच्या मुलाचं नाव एकनाथ महाराज. अशी 4 पिढ्याची त्यांची परंपरा. आणि भानुदासवारांच्या वडिलाचं नाव भास्कर पंत. मी सकल संतांचे चरित्र करतोय, कथा करतो. मी नाथ महाराज 7 दिवस सांगतोय, एकटे तुकाराम महाराज मी 7 दिवस सांगतोय, नामदेव महाराज 7 दिवस. मी संगीत भागवत कथाकार आहे. ह्यातला सगळा बारकाव मला माहित आहे. हो, हे मूळचं घराणं कर्नाटकचं. त्यांचे वडील भास्कर पंत कपड्याच्या व्यापाराच्या निमित्तानं गोदावरी तिटावर आले. ते म्हणजे त्याच्या मागची परंपरा आहे. भास्कर पंत बसून आलेली. मूळचं घराणं कर्नाटक. हो, तिकून आले ती मंडळी. हो, कपड्याच्या व्यापाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी गोदा तटावर आले आणि तिथे विराजमान झाले. एकनाथ मला श्रीमंत का, 10% त्यांचा धंदा चालायचा कपड्याचा. खानदानी श्रीमंत माणसं होती. विढाला विढाला हो, म्हणून अभंग तुकाराम महाराजांचा आहे. अभंगातील विषय असा आहे, दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दळन कंठकाचे. हो, दया. हो, अपकार्यावरही उपकार करणार त्याला म्हणतात दया. ही कार्य संतांनी केलं. अपकार्यावरही उपकार करतात याला संत म्हणतात. एक वाक्य बोलून जाईल, चांगली माणसं जीवनात लवकर येत नाही आणि वाईट माणसं जीवनात लवकर जात नाही. त्याचा अनुभव पहा. हो, चांगल्या माणसाची भेट होत नाही, वाईट माणसाची गाठ सुटत नाही. सुसंगती घडावी, विसंगती टाळावी आणि कुसंगती भोगावी. हो, चांगली माणसं जर जीवनात येत नाहीत माय बाप, अरे संत कधी येतील, संत कधी भेटतील माय बाप. अरे चांगली माणसं जर जीवनात लवकर भेटत नसतात माय बाप, तर संत भेटण्यासाठी, संत जीवनात येण्यासाठी भाग्य लागतं माय बाप. पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणे पावलो, संत चरणी पावलो, संत चरणे पावलो, चरणी पावलो. आज फिटले माझे गोळे, आज फिटले माझे गोळे, आज फिटले माझे गोळे, आज फिटले फिटले माझे गोळे, आज फिटले माझे गोळे, आज फिटले माझे गोळे, आज फिटले माझे गोळे. पुण्य फलले बहुत दिवस, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावले बहुता दिवस, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. भागवताची पुढे तुम्ही हे असं धरून बसायचं फक्त. आणि मी तुमच्याकडे बघितलं की मला द्यायची, काय द्यायची, बाटली. काय ही लोक कोण हसले मला काय का, काय द्यायची, पाण्याची बाटली. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून अपकार्यावरही उपकार करतात या नाव संत. आणि त्याला म्हण खऱ्या अर्थानं दया. दया फक्त 3 ठिकाणी आहे. दया 3 ठिकाणी आहे. 4थं नाव माझ्या वाचण्यात अजून आलं नाही.
एक नंबरला संत, एक नंबरला संत, 2 नंबरला भगवंत, दयेचं ठिकाण आहे. आणि 3 नंबरला आपले जन्मदाते मायबाप, आपले मायबाप. त्यांच्या अंतःकरणात आपल्या मुलाबद्दल फार दया, फार दया. आता आपल्याला त्यांचा कंटाळा आला तो भाग वेगळा, आपण त्यांना सांभाळत नाही तो भाग तो भाग काय केला, आपण त्यांच्या वाटण्या करतो तो भाग. आता आपल्याला आईबाप नकोशी झाले तो भाग. पाया पडतो तुमच्या. ऐका ना दादा, ऐका रे दादा, ऐका, गोड आहे. जाऊ द्या, तुम्ही आमच्या पाया पडत जाऊ नका, तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडा. पंढरीचा राजा दारात येईल. गोठ्यातली गाय सांभाळा बरं. सध्याच्या काळात 2 माणसं धोक्यात आहेत. एक माझी गोमाता धोक्यात आहे आणि मायबाप धोक्यात आहेत. गोठ्यातली गाय सांभाळा आणि घरातले बापन माय सांभाळा. ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे आणि ज्याच्या घरात बापन माय सुखी आहे, त्यांनी परमार्थ नाही केला तरी चालेल. मला वाटतं एवढं सोपं सांगणार अजून कुणी आलं नसेल गावात, आणि येणार नाही. नका परमार्थ करू मायबाप, नका रे करू दादा. हो, ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे आणि ज्याच्या घरात बापन माय सुखी आहे, प्रमाण देतो तुम्हाला, म्हणजे मी निर्दोष होईल. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिक काय केले हो. ज्याचे ज्याचे मायबाप जिवंत त्यांनी ऐकायला दादा, ज्याचे ज्यांचे मायबाप जिवंत त्यांनी सकाळी उठा, आंघोळ करा आणि मंदिरात जाऊ नका. मग तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया डोकं ठेवा आणि घरातून कामाला बाहेर निघून जा. जर केसाला धक्का लागला, जिंदगीत कीर्तन ऐकू नका. इतकी ताकद आहे कशात? यांचे आशीर्वाद. थकलेले मायबाप सांभाळा, म्हातारे माणसाची सेवा करा. म्हातारी माणसं झाली त्यांची सेवा करा. असं सांगत असल्यानंतर म्हातारी माणसाला बरं वाटलं असतं, नाही का नाही? आहे ना? असं सांगत असलं म्हाताऱ्या माणसाला बरं वाटलं असतं, आहे का नाही? पण म्हातारी माणसं नीट राहायचं. वर बघा, वर बघा, वर बघा, वर. म्हातारी माणसं बी नीट राहायचा. उगा कल्पना करा, तुला 3 सुना आहेत, हाय ते ना? हा, खरं सांगा आई, तुझं 3ही सुनावर सारखं प्रेम आहे का? पांडुरंगाची आण आहे तुला आता. काय गरज आहे का बाबा? काय आमची धाकटी सून आली ना, तेव्हापासून आमच्या घराचं कल्याण झालं. थोरली म्हणती फक्त बाबा जाऊ दे, तुझा सोमवारी धावा. काही गरज आहे का? आपण कुठं चुकवतो? चुकवतो गात्याच. जाऊ दे विनोदाचा भोसडा. फक्त आपले आपले थकलेले मायबाप सांभाळा. हो, ते त्यांच्या अंतकरणात आहे. माझा मुद्दा इथं आहे, मला अभंगात जायचंय. हो हो, अंतकरणात तिथं दया आहे, त्याला संत म्हणतात. अंतकरणात दया आहे तुमच्याबद्दल, त्याला भगवंत म्हणतात. आणि तुमच्याबद्दल दया फक्त जन्मदाते मायबाप 3च ठिकाणी. हो, याला म्हणतात दया. तुमचं आमचं सोडा, आप कार्यावरही उपकार करतात, याला संत म्हणतात. याला संत म्हणतात. नाथबाबांनी काशीन पाणी आणलं, सगळ्याला माहिती आहे. सोपं सांगतो आता. नाथबाबांनी काशीन पाणी आणलं, काशीन पाणी आणलं, मध्येच पाडलं कोणाला? शाबास, हे पटलं बघा. असं नाथबाबांनी काशीन पाणी आणलं आणि कुठं न्यायचं होतं? रामेश्वरला. तुम्हाला बरंच माहिती आहे बरं का. नाथबाबांनी काशीन पाणी आणलं, कुठं न्यायचं होतं? रामेश्वरला. मध्येच पाडलं कोणाला? काशीन पाणी आणलं, मध्येच पाडलं कोणाला? नाही, जरा आता स्वर कमी झाले तुम्ही. नाथबाबांनी काशीन पाणी आणलं, मध्येच पाडलं कोणाला? नाही, माझं सुद्धा मत आहे, नाथबाबांनी काशीन पाणी आणलं, मध्येच पाडलं कोणाला? अक्षय गाढवाला. नाही, माझं मत आहे गाढवाला, पण आपल्या दृष्टीला गाढव आहे. आता मला सांगा, नाथबाबांनी त्या गाढवाला पाणी पाजलं, बोलू मला, गाढव म्हणून पाजलं का नाथबाबाला गाढवात ईश्वर दिसता म्हणून पाजलं? बोला गड्या. शंकर. वा वा, कोणाला? बरोबर आहे, नाथबाबाला गाढवात ईश्वर दिसला. हे दृष्टी अशी आहे मायबाप. कशी आहे ऐका. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे, देव झाले
हा दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. जे जे दृष्टी दिशे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याची नाही, पूजा ध्यान जप त्याची नाही. जे जे दृष्टी देशे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याची नाही, पूजा ध्यान जप त्याची नाही. ज्ञानोबा बोलतात जे जे दिशेभूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग. आणि हे नाथवारांच्या हरिपाठाचं प्रमाण एक म्हणून संतांची दृष्टीच अशी आहे, देव झाले अवघे जन, दोष गुना हरपले. याला संत म्हणतात मायबाप. आता असे आपल्या जीवनात येत नाही, तो आपला भाग वेगळा आहे की नाही. संत आपल्या जीवनात येत नाहीत. संत जीवनात येण्यासाठी कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा कोणा पुण्य कोणा गाठी, कोणा पुण्य कोणा गाठी. जास्ती ऐसे यांची भेटी, जास्ती ऐसे यांची भेटी, हरी धरिला मनी मनी, हो हरी धरिला मनी. त्यांची ऐसी भेटी, त्यांची ऐसी भेटी, हरी धरिला मनी, धरिला हरी धरिला मनी. कोण पुण्य कोणा गाठी, जास्ती ऐसी यांची भेटी, जी हरी धरिला मनी. दिले संसारा बिंप्लस हरी, दिले संसाराची पाणी. कोण पुण्य कोणा गाठी. हो मग संत त्याला म्हणतात मायबाप. ज्याला दुर्जनामध्ये सज्जन दिसतो या नाव संत. किती सोपं. चला हो मग तिथं दया आहे, त्या अंतःकरणावर दया आहे. हो अपकार्यावर हे उपकार करतात, याला संत म्हणतात. आणि राजा त्याला म्हणतात. कोणाला. हो राजाची 5 लक्षणं, राजाची 5 लक्षणं त्याला राजा म्हणतात. राजाचं पहिलं लक्षण आहे राजा तरुण असावा. राजाचं दुसरं लक्षण राजा श्रीमंत असावा. राजाचं 3रं लक्षण आहे राजा बलवान असावा. राजाचं 4थं लक्षण राजाकडे सत्ता असावी. आणि 5वं लक्षण आहे राजाच्या अंतःकरणात दया असावी. ही 5 लक्षणं युक्त असतो त्याला राजाच म्हणतात. आणि 5ही लक्षणं आमच्या ज्ञानोबाकडे होती म्हणून त्यांना म्हणतात ज्ञानी